सिरोंच्या मुख्यालयापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेला जानमपल्ली येथील गोलकर अशोक गंडकोडा यांची दोन्ही मुले गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस विभागात कार्यरत आहेत। नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्यामध्ये सेवा बजावत असताना त्यांचा मोठा मुलगा संपत काही महिन्यांपूर्वी घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केलंय। त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जानमपल्ली ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। यावेळी गावाचे सरपंच, उपसरपंच, प्रतिष्ठित नागरिक, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ देऊन त्यांचा गौरव केलाय। तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। गावातील युवकांनी शिक्षण व स्पर्धा परीक्षांकडे वळावं यासाठी त्यांचे यश प्रेरणादायी असल्याचं मत गावकऱ्यांनी व्यक्त केलंय। संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून जानमपल्ली गावाच्या शिरपेचा तथा मानाचा तुरा रोवला गेलाय। श्याम बेजणवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली। आमचा गाव हा गडचिरोली जिल्ह्यातील असून सिरोंचा तालुका जानमपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत जानमपल्ली हा गाव असून अतिसंवेदनशील गाव म्हणून ओळखला जातो, नक्षलग्रस्त भाग म्हणून। त्या गावात असं एक शेतकरीचा मुलगा आणि दूध विकणारा गोलकर समाजातून असून त्यांचे 2 मुलं पोलीस विभागात कार्यरत आहेत आणि त्यातच 3 महिन्यापूर्वी PSI म्हणून परीक्षा दिली असता पहिल्यांदाच परीक्षा देऊन पहिल्यांदाच उत्तीर्ण पास झालेला आहे। म्हणून आज आम्ही गंडकोडा संपत हा दूध विकून कष्ट करून आज आमच्या गावाचा एक प्रेरणादायी ठरलेला आहे। म्हणून आज आम्ही गंडकोडा संपत याचा सत्कार सोहळा ग्रामपंचायतमध्ये घेण्यात आलेला असून समस्त गावकरी, समस्त प्रतिष्ठित नागरिक इथं उपस्थित होते आणि उत्साह रीतीने पार पाडण्यात आलेला आहे। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।